नमस्कार. सगळा परिवार सज्ज आहे. ती बहीण आहे तुमची. काय म्हणायचंय ताईबद्दल? ताई मी मोठे तिच्यावर. अच्छा तुम्ही मोठे आहात. सॉरी छोटी आहे. चुकलं माझं. सगळेच असं म्हणतात. बोला. सगळ्यात मीच लहान अशी वाटते. पण आकांक्षाबद्दल म्हणायचं तर ती खूप अशी लोकांची लाड करणारी, त्यांच्या आवडीनिवडी जपणारी, खूप छान गाईड करते ती. म्हणजे अगदी तीच मोठी बहीण अशी मला वाटते बरेचदा. म्हणूनच म्हटलं बाबा काय नाही, ती जर घरात नसेल त्या दिवशी आम्हाला करमत नाही घरात. एवढी मी बोलकी आणि सतत मिन मिळावं आणि काहीतरी सतत काहीतरी तिच्या डोक्यात प्लॅनिंग असते की नाही पप्पा तुम्ही एवढं हे करा, किंवा तुम्ही शेतावर जाऊन एवढं काम करा, किंवा म्हणतात गेलं तर. कारण मागच्या वेळेस पण असं झालं त्यावेळेस आम्ही केरळला होतो. केरळला ज्यावेळेस तिचं पहाटे 5 वाजता फोन आला त्यावेळेस मी म्हटलं तुझा फोन, आणि त्यावेळेस तिने मला सांगितलं पप्पा मंदिरात चोरी झाली आहे. म्हटलं मग तू लक्ष दे ना. ते ठीक आहे मग एक काम कर म्हटलं, महाराजांच्या अगदी नमस्कार कर, महाराजांना सांग मंदिरात चोरी झालेली आहे आणि तू त्यात लक्ष घाल. तरी ती स्वतः वकील असल्यामुळं त्याने पोलिसांच्या मदतीनं बाकी त्यांनी व्यवस्थित हँडल नाही केलं आणि 1 महिन्यात सगळी मंदिराची चोरी सगळी सापडली त्यावेळेस. अरे बाबा कुठलं मंदिर? गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिर आहे ना, त्या ट्रस्टवर हे अध्यक्ष आहेत. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही ज्या वेळेला गावाला होतो त्यावेळेला तिथे चोरी झाली, तर मग तिथे कोणी बघणार. त्यावेळेला हिने इतकं छान रीतीने ते सगळं हँडल केलं आणि त्यामुळे चोरीचा तपास 21 दिवसात लागला. महाराजांच्या मुखवट्यासकट जे सगळं गेलं होतं ते पुन्हा परत मिळालं. त्यावेळेला हिची निर्णय क्षमता, अशी पटपट निर्णय घेण्याची शक्ती आणि एक सगळ्या मॉबला समोर जाण्याचा एक तो जो धाडसीपणा दिसला, त्याचं सगळे अजून कौतुक होतं. म्हणजे पोलीस सुद्धा वरती टेरेसवरती चोरी झाली तिची झाली, आमच्यावर घाला पडला तो कोण शोधणार. काय म्हणताय? तिजोरी दरोडा पडला म्हणताय. त्यांच्याकडनं 5 अपेक्षा व्यक्त करायच्या असतील सचिनकडनं तर कोणत्या करणार? 5 गोष्टी. पहिले तर म्हणजे 5 नाही आहेत, त्यांनी एकच गोष्ट केली ना तरी मला सगळ्या त्या 5 फुलफिल झाल्यासारख्याच आहेत. की वेळ सांगितली की त्या वेळेतच सगळं करत जा. बाकी मला काही अपेक्षा नाही आहेत. बाकी तर मुहूर्ताला वेळेवर पोचा. बाकी ठीक आहे पण मुहूर्ताला तरी वेळेवर पोचा. अच्छा एकच. आणखी काय मागायचं असेल तर काय मागाल त्या घराकडून? त्या घराकडनं मला तुमच्यातलाच एक मेंबर असं म्हणून समावून घेऊन भरपूर प्रेम द्या आणि काही चूक वगैरे झाली तर लगेच सांगा, मी ती सुधारायची लगेच प्रयत्न करेन. किती छान. वा वा. सचिन तुम्हाला काय मागायचं असेल यांच्याकडनं आता तर काय मागणार? नाही, माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण हे आकांक्षा पूर्ण झाल्यात. आता बस हिमालयात जाईन म्हणतो. अजून सुरुवात व्हायची. काय करून टाकलं त्या टेरेसवर त्यांचं? पूर्णच झालं. व्हेरी गुड. तर आता यानंतर एक छोटासा खेळ खेळणार आहोत आपण. या आतमधल्या घरात कोणी आता हलू नका, बाकी ते दोघेच जातील. 11 बंद पाकिटं, म्हणजे लग्नाच्या अहेराची जी पाकिटं असतात ती 11 पाकिटं कुठेतरी लपवलेली आहेत. तुम्ही दोघांनी वेळ सुरू झाल्यानंतर आतमध्ये जायचं, शोधायचं. 1 मिनिटामध्ये कोण जास्त पाकिटं घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचतोय ते बघूया. हा 1 2 3. 1 मिनिटात आहेराची पाकिट आहे. चला लवकर, 30 सेकंद झाली. जायचं नाही तर. तुला किती मिळाली? येऊन माझ्या गोष्टी घेऊ नको. आता घेतल्या. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ
अरे हे काय बारशाला बाहेर येणार की काय डायरेक्ट? किती पाकिटं गोळा केली? 1 2 3 4 5 6. तुमच्याकडे काय? 3. 6 आणि 3 9. घाबरू नका, इथून पुढे तुमच्याकडे अशी छोटीच पाकिटं पाहिजेत, जेणेकरून त्यांच्याकडनं आली की ती तिकडेच येणार आहेत. बरं, ही 9 पाकिटं आता दोघांना मिळून मिळालेली आहेत आणि तो आहेर म्हणून तुमच्याकडे ठेवायचा आहे, कारण ती सगळी पाकिटं भरलेली आहेत. काय लग्नाची तारीख? 21 डिसेंबर. थांबा, तुमच्यासाठी पत्रिका. नमस्कार. लग्नाला नक्की या. लग्नाला नक्की येतो. 21 तारखेला लग्नाला बोलवूया. त्या तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत आणि झी मराठीकडून हा आहेर आहे, त्याचा स्वीकार करा, गोड मानून घ्या. त्याचबरोबर आमच्या ताईला झी मराठीकडून या शुभेच्छा आणि ही भेटवस्तू. ताई, दिल्या घरी तू सुखी राहा असं आम्ही म्हणणार आहोत आणि तिकडचं घर सुखी आणि आनंदी राहू दे. अगदी आनंद भरून टाक त्या घरात आणि आत्ता जशी आमची ताई हसते तशीच हसत राहा कायम. हां, दिल्या घरी तू सुखी राहा ही झी मराठीवरची मालिका पाहायला विसरू नका, कारण तुम्ही सुद्धा त्यामध्ये बघाल तर ती जी नायिका आहे ती सुद्धा नवीन घरात जाते आहे. माहेरचे अनुभव घेऊन सासर सुखी करण्यासाठी तिची सुद्धा धडपड सुरू आहे. तेव्हा ताई, दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. तुम्हा दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.